बाबा बोला ना सगळं. कपडे भरपूर आहेत तिला व्यवस्थित आहे विचार सगळं. ना अजून पुढं मी कोणी तू कोणी मी विचार कोण आहे हा मी कोण आहे शिरलाल कोणता मुलगा व्यवस्थित हळूच बोला हळूच माझा पप्पूचं तू नाव नाव काय सांग ना पूर्ण मला ध्यानात बरं. धरून. राहू ए, हा अरे पूर्ण नाव सांग पूर्ण नाव ए, चटणी भाकरी खाजा पप्पाचं नाव काय सांग हा पप्पाचं नाव काय माझे पप्पाचं हा पप्पाचं नाव मिलिंद. कोणीच नाही आला आईचं विसरून बाळाचं गेली ती कोणीच तुला. नाही आला. ही दोन अंगावर हा दोन हात राहिला व्यवस्थित आहे माझा सगळा. फक्त मला आजार पण नव्हता यायला. तुझं नाव सांग ना पूर्ण आजार पण येऊ अरे केस कसं पडत इकडे बघ हे बघ इकडे बघ हा हे असं राहू दे ते बघ तो आला हा कोण आहे आई? आपले हा माझा यो खंडोबा. तो कोणाचा आहे? हा कोणाचा आहे तो? तो तुझा आणि मग हा कोणाचा आहे? तो सावले. हा आणि मग तो कोण आहे? आणि तो माझा दादा. हा, मग त्याचा मुलगा कोण आहे? हा? त्याच्या मुलाचं नाव काय आहे? हा कोण आहे त्याचा मुलगा? तूच ना. मग तू मिलिंदचा कसा म्हणते? हा मिलिंदचा कसा म्हणते? काय म्हणतो काय नाही मल्हार इकडे ये इकडे मांडीवर बसे बघ कसला हुशाले मल्हार बापले कसला हुशाले ये इकडे चालला तिकडे दादा सोड जाऊ दे त्याला बघ आणि तुला जरा सांगेल ना पोरांना आणि लगेच रस्सा करायला सांगेल रसायची कसा भरपूर चालला रस्सा आबाई दादा भरपूर चल मग इकडे भरपूर आबाई दादा रस्सा मांडी घाल बघ माझी रात केवढा दादा आहे ना. हा हा माझा रत्न बाबा माझी आई मेले का मला आई मेले तुला आठवलं का पण हा कोण आहे नक्की नाही कृष्णा मला कृष्णा म्हणतात आई बापांना बोलवू दे आई या बाबा या आणि ते हयात कुठे हम्म. ते गेल्याच वरती एक मला न विचारता थांबा वरती गेले इकडे बघ इकडे बघ थांब पती घेते चावू नको पप्पी घे ती आजी म्हातारी झाली बा ना रे ती हा. आजी म्हातारी झाली त्याची आजी पण म्हातारी झाली कंबरगिरीच्या कामातून येत नाही ना जाते त्या सांडतात तिथं त्या तिथं लघवी करते धरून नेत्यात कठाड्यावर धरून नेत्यात आनंद दादा उचलितो तो आभय उचलितो फक्त पवनला भीती वाटते आई